आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थँक्यू. घ्या ना. हो. हा मनू बोल. हॅलो दादा, कुठे आहेस तू? मी आहे इथेच. बोल ना, काय झालं? तू जिथे कुठे असशील तिथून आत्ताच्या आत्ता घरी निघून ये प्लीज. अगं पण हॅलो, सॉरी श्रुतिका, मैत्रीचा फोन आला, मला जावं लागेल जरा. सर हाँ ठीक है, मी येतो, बोलून घेतो. सर साइन प्लीज. फाइल चेक केली आहे? क्रॉस चेक केली आहे? हो. काय झालं? नाही, काही नाही. नाराज आहेस का? नाही. मग माझ्याकडे बघत का नाहीयेस? नाही, असं काही नाहीये. असं काही नाही म्हणतीयेस, पण बघतही नाहीयेस. अच्छा, मी तुझ्या घरी येऊन गेलो पण न जेवताच गेलो म्हणून रागवलीस? आम्ही गरीब माणसं आहे सर. आम्हाला असं वाटतं की आम्हाला ज्यांच्याबद्दल आदर आहे त्यांनी आमच्या घरी यावं. मग मी आलो होतो. हो, आला होतात ना सर. असंच काही लोक येतात आणि न जेवता अन्नाचा अपमान करून निघूनही जातात. कदाचित त्यांना आमच्या घरी जेवणं कमीपणाचं वाटत असेल. प्लीज, मी श्रीमंत गरीब वगैरे असा कुठलाही भेदभाव मानत नाही. आणि तसं जर असतं तर मी तुझ्या हातचा किमा खाल्लाच नसता. मी तुझ्या घरी जेवणासाठीच आलो होतो, पण मैत्रीचा फोन आला म्हणून. जाऊ द्या ना सर, जे काय समजवायचं होतं ते मी स्वतःला समजवलंय. तुम्ही उगाच कशाला विषय वाढवताय? कुणीतरी म्हटलेलं आहे सर, समोरच्याशी मैत्री करण्याआधी स्वतःची पात्रता ओळखायला हवी. मी जर आधीच माझी पात्रता ओळखली असती तर हा दिवसच आला नसता. हे बघ, मी जे काही वागलो त्याबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. हा, मी तुला आज एक प्रॉमिस करतो की मी आज तुझ्याबरोबर तुझा डबा शेअर करणार आहे. आता तरी काय बोलणार आहेस का अजूनही श्रीमंत गरीब ह्याच गोष्टी करत राहणार आहेस? आय होप तू आज टिफिन घेऊन आली असेल. हो. आज काय स्पेशल आणलंय? मी आज स्वीट डिश आणली आहे. पण तुम्ही नक्की खाणार ना? ऑफकोर्स खाणार. सॉरी. आता सॉरी कशासाठी? मी मघाशी थोडं रागावून बोलले म्हणून. त्या रागातच तुझी माझ्याबद्दल असलेली मला आत्मीयता दिसली. एनिवे, ती स्वीट डिश मला आजच खायला मिळणार आहे ना? हो, मी लगेच घेऊन आले. बोलताय. एक गुड न्यूज आहे. काय झालं? राघवेंद्र मी आणलेलं स्वीट खायला तयार झालाय. काय सांगतेस? ही तर खरंच गुड न्यूज आहे. पण तो एवढ्या लवकर तयार कसा झाला? काय केलंस तू? काही नाही रे, नेहमीच माझा इमोशनल ड्रामा. ग्रेट यार. आता ते स्वीट त्याचं काम करणार आणि तुला सगळ्यात महत्वाचं काम करायचंय. आपल्याला हवे तसे फोटो काढायचे. स्वतःहून लग्नाला तयार झाला तर ठीकच, नाहीतर मग त्याच फोटोचा वापर करून त्याला ब्लॅकमेल करता येईल. हो, आहे माझ्या लक्षात. बरं, तू आता स्वीट खायला तयार झालाय तर त्याला लगेच आणून देते. चल बाय, नंतर बोल. ऑल दी बेस्ट. ओके. हे घ्या सर, पटकन खाऊन घ्या. हो हो, एवढी काय घाई आहे? कसं आहे ना सर, तुम्ही स्वीट डिश खाण्यासाठी होकार देणं हे माझ्यासाठी देवाने कौल दिल्यासारखं आहे. त्यामुळे तुमचा विचार पुन्हा बदलण्याआधी मला तुम्हाला स्वीट डिश खाताना पाहायचंय. म्हणून लवकर खाऊन घ्या. आणि तुझा माझ्याबद्दलचा गैरसमज दूर होण्यासाठी मला ते खायचंय.
तुम्ही परदेशात शिकायला गेल्यापासून दादासाहेबांनी त्यांची आवडती शेवयाची खीरच खायची बंद केली. आज मनसोक्त शेवयाची खीर खाणार आहेस तू दादा. चल 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 कर. सॉरी मनु, तुझ्या सुखासाठी मी हा नवस आयुष्यभरासाठी केलाय. घ्या ना सर, खाऊन घ्या. काय झालं सर? सॉरी श्रुतिका, मी ही स्वीट डिश नाही खाऊ शकणार. का सर? मी मैत्रीसाठी नवस केला होता आणि तेव्हा असं बोललो होतो की माझा नवस पूर्ण झाला की माझ्या आवडीची ही शेवयाची खीर कायमची सोडून देईल. ठीक आहे सर, पण फक्त टेस्ट करायला काय हरकत आहे? आय एम सॉरी सर, मी सांगते म्हणून. सॉरी श्रुतिका, प्लीज मला माफ कर. या बाबतीत जर तू माझ्या भावना समजून घेतल्या तर तुला कळेल मी असं का बोलतोय ते. मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? मला दिलेला शब्द दादा शेवटपर्यंत पाळत होता हे ऐकून मन भरून आलं. खरं सांगू मॅडम, श्रुतिका जरी त्यांच्या आयुष्यात आलेली असली ना तरी त्यांच्या मनात तुमचं स्थान कायम होतं. तुमच्यापेक्षा त्यांनी कोणाला जास्त महत्व दिलं असेल मला नाही वाटत मॅडम. मलाही आता कळतं. मग पुढे काय झालं? त्यानंतर तिने राघवेंद्र सरांना इमोशनल ब्लॅकमेल करायचं ठरवलं आणि आपल्या कंपनीचे युनियन लीडर तुम्हाला भेटणार आहेत सर. आपण त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्यात ना? हो, काही गोष्टी तर त्यांना मागायच्या अगोदरच मिळाल्यात, म्हणून ते तुमचा सत्कार करणार आहेत. त्याविषयीच त्यांना बोलायचं असेल. असं असेल तर त्यांना प्लीज थांबवा. मला या अशा गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. सर, कामगाराचाही हट्ट आहे. ठीक आहे, ते ऐकणारच नसतील तर मी मैत्रीशी बोलून देतो, कारण तिनेच मला त्यांच्या मागण्या मान्य करायला सांगितल्या होत्या. बघू, तिलाच पाठवून देईन तिकडे. सर, ही आयडिया चांगली आहे. सर, हीच फाईल मागवली होती का तुम्ही? सर, मी निघतो. मला काही फॉरेन डेलिगेट्सना भेटायचे. ओके. सॉरी सर, माझा फोन विसरले. ओ हा, श्रुतिका, तू माझं नाव तुझ्या मोबाईलमध्ये काय म्हणून सेव्ह केलेस? सांग ना, काय नावाने सेव्ह केलेस? हबी. असं का केलं असेल? सर, म्हणजे मला असं वाटलं की हेच की मला असं मनापासून वाटलं की तुमचं नाव याच नावाने सेव्ह करावं. पण सर, तुम्ही याचं अजिबात टेन्शन घेऊ नका प्लीज. ह्याचा तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. काय ना, माझं तुमच्यावर प्रेम आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुमचंही माझ्यावर प्रेम असायला हवं. जे स्वप्न कधी पूर्णच होणार नाहीये त्याचा हट्ट का करेन ना मी, पण ह्या मनाला कसं समजावू तेच कळत नाही. उलट तेच मला सतत सांगत असतं की तुला जे काही वाटतं ते एकदा त्यांना मनापासून सांग. काय आय मीन, काय मनापासून सांगावं असं वाटतं? हेच की मी मरेपर्यंत तुमच्यावर प्रेम करेन. आय लव्ह यू सर. मिस्टर राघवेंद्र,
आज एक मुलगी स्वतःहून तुम्हाला आय लव्ह यू म्हणली. खरं तर आय लव्ह यू टू म्हणून तुम्ही एक पाऊल पुढे टाकायला हवं होतं, पण इट्स ओके. त्यामुळे का होईना तुम्हाला आरशासमोर उभं राहावं असं वाटलं. हेही नसेल थोडं की, पण खरंच आरशासमोर उभं राहून स्वतःला शेवटचं कधी निरखून पाहिलं हे नाही आठवत. आपण त्यामुळे एक गोष्ट कळली, अजूनही फिट आहे. नुसतं फिटच नाही, रुबाबदार सुद्धा. आणि अशी जर पर्सनॅलिटी असेल तर कोणी इम्प्रेस होईल. व्हॉट्स इट? काय चाललंय? कुठं काय? आता तू काय करत होतास? काही नाही, ऍक्च्युली मी आपल्या कंपनीबद्दल विचार करत होतो. मी इथे कसं काय आलो माझं मलाच नाही कळलं. दादा, आयुष्यात पहिल्यांदा मी तुला स्वतःला आरशात निहाळताना बघितलंय. खरं खरं सांग, काय भानगड आहे? मनू, तुला वाटतंय तसं काही नाही. ओके, तू म्हणतोस तसं काही नसेल तर ठीक आहे. आणि तुला जर मला काही सांगायचं नसेल तरीही ठीक आहे. मी तुला जेवणाला बोलवायला आले होते. जेवणार आहेस का? ऑफकोर्स. मनू, ऍक्च्युली मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. जे मगाशी सांगायचं नव्हतं ते का? तसंच काहीस. मग बोल ना. म्हणून माझ्या मित्रांनी मला एक फिल्म ऑफर केली आहे. हिरोचा रोल आहे. तुला काय वाटतं, मी करू शकेन? म्हणजे मी तेवढा फिट आहे असं वाटतंय? दादा, हा काय प्रश्न आहे का? ऑलरेडी तू माझ्या रिअल लाईफ मध्ये हिरो आहेस. आणि फिल्मच्या हिरोसाठी जे जे काही लागतं ते सगळं ठासून भरलंय तुझ्यात. मला बरं वाटावं म्हणून तर बोलत नाहीयेस ना तू? मी का खोटं बोलेन? आणि एवढंच वाटतंय ना तर स्वतःला बघ आरशात एकदा. अरे सगळं की तुझ्याकडे, अशी पिळदार बॉडी, पर्सनॅलिटी आणि उत्तम हाईट. अजून काय हवंय? ते सगळं मान्य आहे ग, पण या पांढऱ्या दाढीचं काय करावं? झालं, इथेच चुकतोयस तू दादा. तुला कळतंय का, या लुकला पेपर अँड सॉल्ट लुक म्हणतात. आणि हा खूप कमाल फेमस असतो मुलींमध्ये. तुला माहितीये, माझ्या सगळ्या मैत्रिणी तुझ्या मागे लागल्यात. सिरियसली? हो, काहींनी तर माझ्याशी मैत्री केली फक्त तर तुझ्याशी बोलता यावं म्हणून. म्हणून तू बोलतीयस तर त्यात काहीतरी तथ्य असेलच. पण खरं सांगू, तू हे सगळं बोलल्यावर मला खूप बरं वाटलं. ये जेवायला. हॅलो सर. हॅलो, कुठे आहेस तू? सर, मी इथेच गार्डन मध्ये बसले. ऑफिस मध्ये यायचं सोडून तू गार्डन मध्ये काय करतेस? मला तुझ्याशी खूप काही बोलायचं होतं. मी कधीपासून तुझी वाट बघतोय. सर, मला खूप टेन्शन आलंय. कसलं टेन्शन? काल मी जे काही बोलले त्याचं टेन्शन. मला तुमच्याबद्दल काहीही वाटत असलं तरी मी ते तुम्हाला बोलून दाखवायला नको होतं. वन्स अगेन सॉरी सर. काल मी जे काही वागले बोलले त्यासाठी मला खरंच माफ करा. हे बघ, तू असं काही बोललेलं नाहीयेस की माझी माफी मागावी आणि तुला माफ करावं. प्लीज. खरं तर तुझ्या मनात जे होतं ते बोलून तू मोकळी झालीस. अशा स्वभावाची लोक खूप कमी असतात आणि तुझा हाच स्वभाव मला खूप आवडतो, अगदी मनापासून. एनिवे, तू ऑफिसला कधी येते ते सांग. सर, मला खूप ऑकवर्ड वाटतंय. तू आता कुठे आहेस? आपल्या ऑफिसच्या जवळचं गार्डन आहे तिकडे ना? हो. ठीक आहे, तिथेच थांब, मीच येतो. बाय. तू कुठे चालला? सर, मी तुमच्या बरोबर येणार हे आधीच ठरलं होतं ना. कधी? काल. नक्की कुठे जायचं ठरलं होतं? म्हणजे आपली काय महत्वाची मीटिंग आहे का काय? सर, असं काय करताय? फॉरेन क्लायंट बरोबर आपली मीटिंग नाही का?
एक काम कर ना, आज मीटिंग तूच हँडल कर. आणि तुम्ही? मी डॉक्टरांकडे चाललोय, बरं वाटत नाहीये ना. मी फ्री झालं की कॉल करीनच. आणि तू सुद्धा काही अर्जंट असेल तरच मेसेज कर. ओके सर. हा बोलताय. रॉकी, एक गुड न्यूज आहे. गुड न्यूज काय? त्याला गुंगीचं औषध देऊन फोटो काढण्याचा आपला प्लॅन तर फसला. हा हो ना. पण मी काय एवढ्यावर हार मानलेली नाही. आयत्या वेळी त्याला आय लव्ह यू बोलून खोट्या प्रेमाचं बिस्किट त्याच्यासमोर फेकलंय. मग अरे मग काय, तो चांगलाच ट्रॅप झालाय. माझ्या त्या एका वाक्यामुळे आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा ओनर चक्क मला भेटायला येतोय. क्या बात आहे. ध्यानी मनी नसताना चांगला सॉलिड गेम खेळलास ग, मानलं पाहिजे तुला. अरे यालाच तर बाईची पॉवर म्हणतात. कसं आहे ना, बाईने नुसतं ठरवलं तर तिच्या एका नजरेने दगडाला पाजर फुटू शकतो. बघा राघवेंद्र काय चीज आहे. करेक्ट. आता तुला पुन्हा आपला प्लॅन ऍक्टिव्ह करायचा आहे आणि आपल्याला हवे तसे फोटो काढून घ्यायचे, जेणेकरून आपण जे बोलणार तेच तो करणार. हो, आहे माझ्या लक्षात. आणि हो, जे काय घडतंय ना त्याचे अपडेट दे मला. हो बरं, तो यायची वेळ झालीये, मी नंतर करते फोन तुला. हा ऐक, तुला ऑल दी बेस्ट. थँक्स. बाय बाय. सॉरी सर. सॉरी कशाला? मी असं स्पष्टपणे आय लव्ह यू बोलायला नको होतं. पण मला त्यात काहीच चुकीचं नाही वाटलं. आय मीन, मनात काही असेल तर ते असं मोकळेपणाने बोलायला हिंमत लागते. आणि मला अशी हिंमतवाली लोक खूप आवडतात. थँक्यू. आता थँक्यू कशाला? असंच. मला कोणीतरी आय लव्ह यू म्हणाला. का म्हणाला असेल? का इन द सेन्स, म्हणजे असं काय आवडलं माझ्यात? म्हणजे मला कळलं तर मलाही बरं वाटेल ना. तुमचा हसरा चेहरा, तुम्ही कायम आनंदात असता आणि दुसऱ्यांना पण आनंदात ठेवता. तुम्ही सगळ्या मुलींशी कायम आदराने वागता. ओके. तुमच्या कामामधलं तुमचं परफेक्शन आणि तुमच्या वागण्या बोलण्यात कधीच इगो नसतो. ओके. तुम्ही कधीच मुलींवर वाईट कमेंट करत नाही आणि कॉन्फिडंट, प्रत्येक वेळी खूप कॉन्फिडंट असता. त्यामुळे बस बस, मला स्वतःबद्दल इतकं छान छान ऐकायची सवय नाहीये. म्हणजे माझ्यावरचाच विश्वास उडून जायचा. पण सर, मी जे काही बोलते ते खरं आहे आणि अगदी मनापासून बोलते. कृतिका, तू इतक्या कमी दिवसात मला एवढं ऑब्झर्व केलंस, म्हणजे आजपर्यंत कोणीच एवढं केलं नसेल. कारण त्यांनी कधी माझ्या नजरेने तुमच्याकडे पाहिलंच नसेल. जर त्यांनी माझ्या नजरेने तुमच्याकडे पाहिलं असतं तर त्यांनाही समजलं असतं की तुम्ही किती हँडसम आहात. तुझ्या अशा बोलण्याने माझा कॉन्फिडन्स वाढत चाललाय. पण शेवटी मला माझ्या वयाचं भानही ठेवायला लागेल. ते काय असतं? आणि मला विचाराल तर एज इज जस्ट अ नंबर. तुझे विचार ऐकून मी काय बोलू हेच मला कळत नाहीये. यु नो, एव्हरीथिंग इज जस्ट लाईक अ सरप्राईज फॉर मी. माझ्यासाठी तर तुम्ही स्वतःच एक सरप्राईज आहात. क्या बात आहे अंकल, लॉटरी लागली म्हणायची. ए हॅलो, एक मिनिट. काय रे, तुझी हिम्मत कशी झाली त्यांना अंकल बोलायची? सॉरी ताई. यापुढे पुन्हा असं काही बोललास ना तर गाठ माझ्याशी आहे. तुला सांगायची काही गरज नाहीये, पण तरीही सांगते. लॉटरी त्यांची नाही, त्यांच्यासारखा माणूस माझ्या आयुष्यात आलाय म्हणून माझी लॉटरी लागली. आणि तू ज्यांना अंकल बोलतोयस ना ते माझे बॉयफ्रेंड आहेत. कळलं?
वाटतं मी दाढी काळी करण्याबाबतीत थोडा विचार करायला हवा. दादा हा चल जेवायचा ना. चला. अजून वाढू? नाही बस. दादा गेल्या काही दिवसांपासून पाहते मी तू जरा जास्तच एनर्जेटिक नाहीयेस. काही विशेष असं काही नाही. तरी पण का कोणाच ठाऊक काही दिवसांपासून मला ना असं वेगळंच काहीतरी वाटतंय. म्हणजे कसं? म्हणजे ना तू म्हणते तसं असं एनर्जेटिक वाटतंय, सगळं असं आनंदी वाटतंय, असं तरुण असल्यासारखं वाटतंय, आजूबाजूला सगळं असं सुखासुखी छान छान चाललंय असं वाटतं. आणि त्यामुळे कुठेतरी आठवण काढली वाटतं. काय झालं तुला आता? नाही म्हणजे या आधी जेव्हा केव्हा तुला ठसका लागायचा तेव्हा तू म्हणायचास मैत्री आठवण काढते बहुतेक. आणि आज तुला ठसका लागल्यावर कोणीतरी आठवण काढतंय. ओके मला खटकलेलं आहे. माझं काय चाललंय हे सगळं? श्रुतिकाच्या विचारामध्ये चक्क मैत्रीकडे दुर्लक्ष होतंय. नाही असं काही घडणार असेल तर या सगळ्याचा मला आता नव्यानेच विचार करायला हवा.